निवडणूक म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते राजकीय डावपेच, आरोप प्रत्यारोप आणि सत्तेसाठी चाललेली चुरस। पण बीडच्या मस्साजोग गावची ही पोटनिवडणूक सध्या राजकारण ओलांडून एका वेगळ्याच वळणावर आली आहे। इथे सत्तेपेक्षा जास्त चर्चा आहे ती भावनांची, प्रचारापेक्षा जास्त वजन आहे ते अश्रूंचं, आणि लढा आहे तो अपूर्ण स्वप्नांचा। ही निवडणूक आता केवळ राजकीय राहिलेली नाही, तर ती अत्यंत भावनिक बनली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आज 1.5 वर्षांनंतर पोटनिवडणूक पार पडते। दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि मागील निवडणुकीत फक्त 9 मतांच्या फरकाने पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख हे दोघे आता रिंगणात उतरलेत। या निवडणुकीची खरी चर्चा रंगली ती म्हणजे सोशल मीडिया किंवा पोस्टरवर नाही, तर वडील गमावल्याचं दुःख बाजूला सारून वैभवी आणि विराज देशमुख यांनी आपल्या आईसाठी केलेल्या प्रचारामुळे। ही लढत फक्त पदासाठी नाही, तर आमच्या वडिलांच्या न्यायासाठी आहे, अशी भावनिक साद वैभवीने घातली, आणि तिचे हेच शब्द ऐकून अनेक गावकरीही नकळत भावूक झाले। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट। बीड जिल्ह्यातील एकूण 27 ग्रामपंचायतींपैकी एक मस्साजोगमध्ये आज होत असलेली पोटनिवडणूक ज्याने सर्वांचंच लक्ष वेधलंय। मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली होती। त्यांच्या निधनानंतर गावात एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि बराच काळ गावात अनिश्चिततेचं वातावरण होतं। आता जवळपास 1.5 वर्षांनंतर या रिक्त पदासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आणि आज त्याचं मतदान सुद्धा पार पडलं। देशमुख यांच्या निधनानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी त्यांच्या कुटुंबियांची आणि काही गावकऱ्यांची मनापासून इच्छा होती। सुरुवातीला 5 जणांनी अर्ज भरले होते, मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संजीवनी देशमुख, पंजाब देशमुख आणि करुणा देशमुख या तिघांनी माघार घेतला। पण मागच्या निवडणुकीत फक्त 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी मात्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, आणि त्यामुळेच ही लढत आता दिवंगत सरपंचाच्या पत्नी अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख अशी आहे। 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यावेळी पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेत, तर दुसरीकडे अश्विनी देशमुख यांना सहानुभूतीची लाट आणि त्यांच्या पतींच्या कर्तृत्ववान कामांचा पाठिंबा मिळताना दिसतोय। या संपूर्ण निवडणुकीचा सर्वात भावनिक आणि लक्षवेधी भाग ठरतोय तो म्हणजे अश्विनी देशमुख यांच्या मुलांचा प्रचार। मुलगी वैभवी आणि मुलगा विराज यांनी आपल्या आईच्या विजयासाठी गावोगावी फिरून प्रचार केला। आपली आई निवडणुकीच्या रिंगणात उभी असताना त्यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली आहे। ही निवडणूक केवळ खुर्चीसाठी नाही, तर आमच्या वडिलांच्या न्यायासाठी आहे, अशी साद जेव्हा वैभवीने गावकऱ्यांना घातली तेव्हा अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत। बापाचं छत्र हरपल्यानंतर खचून न जाता आईच्या विजयासाठी प्रचार करत तिला साथ देणारी ही मुलं पाहून संपूर्ण गाव आता भाविक झालं। तर दुसरीकडे स्वरूपानंद देशमुख आपली पूर्ण ताकद लावून मैदानात उतरलेत। गावकऱ्यांनी संधी दिली तर दिवंगत सरपंचाचं अपूर्ण स्वप्न मी पूर्ण करेन, असा मत स्वरूपानंद देशमुख यांनी व्यक्त केलंय। तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणतात की सत्य हे सूर्यासारखं असतं, ते कधीच लपत नाही। आज मतदानाचा दिवस असल्याने आरोप प्रत्यारोप टाळून निकालाची वाट पाहण्याचा संयमी पवित्रा दोन्ही बाजूंनी घेण्यात आलाय। उद्याच म्हणजेच 29 एप्रिलला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। एका बाजूला सहानुभूतीची लाट तर न्यायाची भावना, आणि दुसऱ्या बाजूला जनतेचा साथ असलेल्या उमेदवाराची खात्री। या दोन्ही गोष्टींमुळे निकाल कोणाच्या बाजूने झुकणार हे सांगणं मात्र आता कठीण झालं आहे। आतापर्यंत सर्वांचं लक्ष लागलंय ते फक्त एकाच प्रश्नाकडे, मस्साजोगचा पुढचा सरपंच कोण होणार? तुमच्या प्रक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या न्यूज अनकटला सबस्क्राईब करा। धन्यवाद।